Welcome to Learning Space. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये इंग्लिश विषयामध्ये 100पैकी 94 गुण कसे मिळवावेत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल. नसेल तर त्याची लिंक देतोय कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये, अवश्य बघा. चलो कंटिन्यू करूयात. बऱ्याच जणांची शंका होती की सर क्वेश्चन 3B मधला जो ऍप्रिसिएशन आहे, ऍप्रिसिएशन ऑफ अ पोएम, हा प्रश्न कसा सोडवायचा, याबद्दल थोडेसे गाईडलाईन्स मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारली होती. तर चला शॉर्ट मध्ये हा व्हिडिओ बघूयात पुढे कसं करायचं. यापुढे आता या आपल्याकडे काही कविता आहेत बघा. प्रत्येक पोएम मध्ये ऍप्रिसिएशन मध्ये आपल्याला सुरुवातीला टायटलला हाफ मार्क असणार आहे. नंतर नेम ऑफ द पोएटला हाफ मार्क, तो इथेच असतो पोएटचं नाव सुद्धा. रायमिंग स्कीम कशी बघायची ते आपण या व्हिडिओमध्ये निश्चित बघूयात. आणि फिगर्स ऑफ स्पीच बद्दल एक हिंट देऊयात. आणि सेंट्रल थीम तर तुम्हाला माहितीच असतात, क्लासमध्ये वर्गात शिकवताना हे थीम्स आपल्याला कळालीच असते. चला रायमिंग स्कीम बद्दल आपण पुढे बोलूयात. बघा, ही फर्स्ट पोएम आहे, अ टीनेजर्स प्रेयर. याचा टायटल आपल्याकडे दिलेला आहे, पोएटचं नाव पण आहे दिले जे मॉर्स. आता आहे रायमिंग स्कीम. याचा राईम स्कीम, राईम हा शब्द आपल्याला माहिती आहे, यमक, त्यांचा जो साऊंड आहे तो सारखा असला पाहिजे. आता याच्यात बघा, याच्यातल्या प्रत्येक कडव्याला आपण स्टांजा म्हणतो. आता याच्यात हे एक पहिलं कडवं आहे आणि या कडव्यात आपण बघूयात शेवटचा शब्द. आपण रायमिंग स्कीम बघताना शेवटचा शब्द बघत असतो. तर आता शेवटचा जो शब्द आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात. आता इथे बघा, तर रायमिंग स्कीम मध्ये आपल्याला साऊंड महत्वाचे असतात. आता ही जी पहिली पोएम आहे याच्यात बघूयात आपण. तर हा बिगिनिंग शब्द आहे, बिगिनिंग सारखा उच्चार असणारा ह्या पहिल्या कडव्यामध्ये कोणता शब्द आहे का? नाहीये. चला मग आपण पुढे जाऊयात आणि ह्या बिगिनिंगच्या उच्चाराला आपण ए असं नाव देऊयात. पुढे आपण एक शब्द बघूयात, मेक. मेक आपल्याकडे आहे, तर मेकच्या साऊंडला आपण बी असं नाव देऊयात, बी. आता या मेक सारखाच उच्चार कुठे आहे का? तर 4 नंबरला आहे. तर आपण याला सुद्धा म्हणूयात काय? ह्या टेकला कसला साऊंड येतोय? हा बीचा साऊंड येतोय. बरं, आता हा जो चूज आहे तर आपल्याकडे, या चूजचा साऊंड ए आणि बी सारखा येतोय नाही, का? तर नाही. इथे आपल्याला घ्यावं लागेल सी. तर याची राईम स्कीम आहे ए बी सी बी. चला परत इथे बघूयात. पहिला ह्या सेकंड स्टँडचा पहिला शब्द आहे लाईफ. लाईफच्या उच्चाराला आपण ए असं म्हणूयात. इथे सक्सेस आहे. लाईफ आणि सक्सेस रायमिंग आहेत का? नाही. तर याला लगेच पुढचा अल्फाबेट द्यायचं बी. आता लाईफ आणि सक्सेस नंतर शब्द आहे रोड. रोड हा लाईफ आणि सक्सेस सोबत रायमिंग आहे का रे? नाही. म्हणून याला साऊंड द्यायचा सी. त्यानंतर चौथा वर्ड आहे डिस्ट्रेस. आता लाईफ, सक्सेस आणि रोड यापैकी कशाशी हा रायमिंग करतोय? एक्झॅक्टली बरोबर आहे. हा रायमिंग कशाशी करतोय? सक्सेसशी डिस्ट्रेस करतोय. तर याची इथे काय येईल? साऊंड कशाचा येईल? बीचा साऊंड येईल. तर याची रायमिंग काय आहे? ए बी सी बी. आणि तुम्ही पूर्ण कवितेत जर बघितलं तर इथे रायमिंग स्कीम कोणती असणार आहे? इथे असणार आहे रायमिंग स्कीम ए बी सी बी. आलं लक्षात? तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर स्वतः आपलं टेक्स्टबुक काढून हे तुम्हाला सोडवता येतं का एकदा चेक करायचं फास्ट. चला आता पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट पोएम आहे आपल्याकडे, द बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आता याचं रायमिंग स्कीम सोडवताना पहिल्यांदा आपल्याला टायटल लिहावं लागणार आहे. टायटल काय आहे? बास्केट फुल ऑफ मूनलाइट. पोएटचं नाव खाली दिलेलं असतं. पोएटचं नाव आहे आपल्याकडे काय? सुनील शर्मा. चला आता रायमिंग स्कीम बघूया त्याची परत. इथे बघा, पहिला स्टांजा मग शेवटी मून, इकडे आहे मूनलाइट, फुल, मूनलाइट. तुम्हाला वाटेल की हे मूनलाइट मूनलाइट, पण हा रिपिटेशन ऑफ वर्ड आहे. चला आपल्याला इथं काही रायमिंग स्कीम कळत नाही, पुढच्या स्टांजात बघूयात. पुढच्या स्टांजामध्ये काय आहे का? व्हिलेज, पाथ, मेनी, लाईट. रायमिंग करतच नाहीये. जाऊ द्या, पुढच्या स्टांजामध्ये पुढच्या 4 ओळींमध्ये बघूयात.
सिटी, वर्क, बॅक, फार राईमच करत नाहीये. तर ही कविता कशी आहे? रायमिंग नाहीये. तर ही मुक्त छंद आहे. तर आपण याला म्हणतो काय? फ्री व्हर्स. ही पोएम कशी आहे? फ्री व्हर्स. यामध्ये राईम स्कीम नाहीये. तर आता चला पुढच्या पोएम कडे जाऊया. थर्ड पोएम आहे आपल्याकडं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर अप्रिसिएशन लिहिताना आपल्याला सुरुवातीला टायटल द्यावं लागतं. टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि याचे पोएट साहजिक खाली नाव दिलेलं आहे, पॅब्लो नेरुडा. तर इथं आपण पोएटचं नाव बघूयात काय आहे, लिहिलंय आपण. चला आता राईम स्कीम बघूयात आपण याची. रायमिंग स्कीमला काय करायचंय? शेवटचा वर्ड बघायचा आहे, त्याचा साऊंड बघायचा आहे. ट्रॅव्हल ह्याच्या साऊंडला आपण बघूयात. ट्रॅव्हल, रेड, लाईफ, युअर सेल्फ, स्लोली. इथे काही रायमिंग वर्ड आपला भेटत नाहीये, मिळत नाहीये. सेल्फ एस्टीम, यू, स्लोली, हॅबिट्स, पाथ्स, रुटीन, कलर्स, नो, स्लोली. काही रायमिंग शब्दच इथं मिळत नाही. मिळतोय का बघा? नाहीये. आपण याचा राईम स्कीम काय बघूयात. अगेन दिस इज अ फ्री व्हर्स. आलं लक्षात? पुढे आपण नेक्स्ट पोएम कडे जाऊयात. पुढची पोएम आहे द ट्विन्स आणि याचे पोएट आहेत, याचे नाव आहे खाली. चला ऍप्रिसिएशन लिहिताना सुरुवातीला टायटल द ट्विन्स, पोएटचं नाव आहे हेनरी सॅम्ब्रू क्लेई आणि पुढे राईम स्कीम बघायचं आपल्याला. राईम स्कीम बघूया त्याची. चला पहिला जो शेवटचा वर्ड आहे आपल्याकडे फर्स्ट ओळीमधला, त्याला ए म्हणूयात. आता इथं ब्रदर आहे. लिंब आणि ब्रदर हे यमक आहे का? नाही. मग याचा साऊंड झाला बी. आता लिंब सारखाच हा हेमचा उच्चार आहे का? हो. म्हणून याचा पण साऊंड ए सारखाच म्हणून आपण. ब्रदर आणि अनादर लाईक साऊंड आहे म्हणून ह्याचा उच्चार आपण बी म्हणूयात. तर ह्या 4 ओळींमध्ये आपण जर बघितलं तर रायमिंग स्कीम काय येते? ए बी ए बी. तुम्हाला जर शंका असेल तर पुढच्या 4 ओळींमध्ये, पुढच्या स्टांजामध्ये आपण बघूयात. हे आपल्याकडे 4 ओळी आहेत पुढच्या. त्याच्यातला शब्द शेवटचा काय आहे? किन. किनला आपण ए म्हणूयात. ए साऊंड आहे त्याचा. पिच, किन आणि पिच रायमिंग आहेत का? नाही. पुढचं लेटर द्यायचं याला बी. आता जो ट्विन शब्द आहे, किन, ट्विन, पिच, ट्विन, कशाशी रायमिंग आहे? हा हा ट्विन किनची रायमिंग आहे म्हणून याचा साऊंड आपण ए म्हणूयात. आता पुढचा जो विच शब्द आहे, हा कशाशी रायमिंग आहे? पिचशी आणि पिचच्या साऊंडला आपण बी लेटर दिलं होतं. अगेन रायमिंग स्कीम ए बी ए बी आलेली आहे. या पूर्ण पोएम मध्ये रायमिंग स्कीम काय असणार आहे? ए बी ए बी. गॉट इट? नेक्स्ट पोएम कडे आपण जाऊयात. नेक्स्ट पोएम आहे इफ आणि याचे पोएट आहेत रुडियार्ड किपलिंग. बघूयात आपण पोएट्स टायटल, पोएट. आता रायमिंग स्कीम बघताना फर्स्ट स्टांजाकडे आपण बघूयात. फर्स्ट स्टांजा लास्ट अल्फाबेट आहे ए. यू, यू ला आपण ए म्हणूयात. परत यू आहे, यालाही ए म्हणूयात आपण. इथे पण यू आहे, याला पण ए म्हणूयात. आणि शेवटी टू आहे. टू चा पण साऊंड कसा आहे? यू सारखाच. तर याची रायमिंग स्कीम काय झाली फर्स्ट स्टांजाची? ए ए ए. हे 4 टाइप्स ए आलेले आहेत. ओके, बघूया आपण आहे का तसं खरंच. आहे. फर्स्ट स्टांजाचा रायमिंग स्कीम आहे ए ए ए 4 टाइम्स. आता सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स स्टांजामध्ये काय होतं आपण बघूयात. आता सेकंड स्टांजा आहे, याचा शेवटचा शब्द आहे वेटिंग. वेटिंगच्या साऊंडला आपण म्हणूयात ए. लाईज, वेटिंग आणि लाईज रायमिंग आहे का? नाही. मग अगेन पुढचं लेटर द्यायचं आहे बी. वेटिंग नंतर इथं हेटिंग आहे. वेटिंग आणि हेटिंग रायमिंग वाटतायत का रे? हो. म्हणून याचा रायमिंग स्कीमचा लेटर काय होईल? ए. वाईज, वाईज कशाची राईम करतंय? ह्या लाईज सोबत. म्हणून ह्याचा रायमिंग स्कीम काय होतोय? ए बी ए बी.
आणि खालच्या सर्व स्टांजासाठी तुम्ही चेक करायचंय रायमिंग स्कीम काय येते ते आपण चेक करूया. तिथं रायमिंग स्कीम काय आहे, तर ती आहे ए बी ए बी. ओके, पुढे आपण जाऊयात सिक्स्थ पोएम कडे. सिक्स्थ पोएम आहे आपल्याकडं स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. रॉबर्ट फ्रॉस्ट याचे पोएट आहेत. पोएमचं नाव, पोएटचं नाव आणि आता रायमिंग स्कीम. फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टांजा. ह्या पहिल्या 3 स्टांजासाठी आपण बघूयात. 1, 2 आणि 3 ह्या 3 स्टांजासाठी आपण बघूयात. सो फर्स्ट स्टांजाचा शेवटचा वर्ड आहे त्याचा साऊंड आहे नो, त्याला आपण ए म्हणूयात. नंतर आहे दो. नो आणि दो सारखा साऊंड वाटतोय म्हणून अगेन ए लेटर. आता हेअर आणि नो दो ह्यांचा उच्चार सारखा आहे का रे, म्हणून याला नेक्स्ट लेटर द्यायचं बी. आता नो दो आणि स्नो सारखेच आहेत साऊंड म्हणून रायमिंग असल्यामुळे याला पण ए द्यायचं. याचं रायमिंग स्कीम काय झालं, ए ए बी ए. तुम्ही चेक करा सेकंड आणि थर्ड साठी हे आहे का. आता आपल्याकडे जो फोर्थ स्टांजा आहे तत्पूर्वी आपण चेक करूया तिथं उत्तर काय आहे आपलं. फर्स्ट 3 स्टांजासाठी रायमिंग स्कीम आहे ए ए बी ए. आता फोर्थ स्टांजासाठी आपण चेक करूयात. इथे लास्ट वर्ड आहे डीप. डीपला ए म्हणू आपण. कीपचा उच्चार आणि डीपचा सारखाच आहे म्हणून याला पण ए म्हणूयात. इथे पण आहे स्लीप ए, अगेन स्लीप ए. तर याचा रायमिंग स्कीम काय होईल, 4 टाइम्स ए. लेट्स चेक वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. अगेन बरोबर आहे हे सुद्धा. चला, नेक्स्ट पोएम आहे आपल्याकडे द वर्ल्ड इज माइन. द वर्ल्ड इज माइन टायटल लिहायचंय, अर्धा मार्क. पोएटचं नाव लिहायचंय, अर्धा मार्क. आता रायमिंग स्कीम बघायची आपल्याला फर्स्ट 3 स्टांजासाठी. बघा इथे साऊंड आहे हेअर, ए म्हणूयात. फेअर आणि हेअर रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून याला सुद्धा ए लेटर म्हणूयात आपण. आयल आणि स्माइल. आता ए नंतर काय येईल, बी येईल. आय आणि स्माइल सारख्याच साऊंड आहेत, रायमिंग आहेत म्हणून याला बी देऊयात आपण. आता व्हाईन माइन ह्यांचा ए आणि बी सारखा साऊंड आहे का रे, नाही, म्हणून याला नेक्स्ट लेटर द्यायचं सी. व्हाईन आणि माइन सारखे आहेत म्हणून ह्याचा काय होईल, साऊंड सी होईल. याची रायमिंग स्कीम होईल ए ए बी बी सी सी. या पहिल्या स्टांजासाठी आपण बघितलंय. सेकंड आणि थर्ड साठी तुम्ही चेक करायचंय. बघूयात आपण काय आहे रायमिंग स्कीम. बरोबर आहे ए ए बी बी सी सी. आता फोर्थ स्टांजा आहे. यात बऱ्याच जणांना शंका आहे, बऱ्याच ठिकाणी याच्या बाबतीत संदिग्धता आढळून येते आणि विचारतात सुद्धा मुलं. तर बघा फर्स्ट लाईनचा जो शेवटचा वर्ड आहे त्याचा उच्चार गो आहे तर याला आपण ए म्हणू. ग्लो अगेन राइम्स विथ गो म्हणून याला ए. नो चा सुद्धा उच्चार तसाच येतो म्हणून ए. आता जो पुढचा वर्ड आहे तो व्हाईन, त्यांचा उच्चार ए सारखा आहे का रे, नाही, म्हणून याला आपण म्हणू बी. आणि हा जो माइन आहे याचा उच्चार कसा येतो, व्हाईन सारखा म्हणून बी. तर याचा रायमिंग स्कीम येतो ए ए बी बी. बघूयात आपल्याकडं ते बरोबर आहे की नाही. सो फोर्थ स्टांजा मध्ये राइम स्कीम आहे ट्रिपल ए बी बी. नाउ फायनली द लास्ट पोएम ऑफ आवर टेक्स्ट बुक, ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएमचं नाव ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएटचं नाव सुद्धा इथं आहे वॉल्ट व्हिटमन. रायमिंग स्कीम बघूयात 135. 135 साठी आपण 1 3 3 आणि 5 साठी आपण राइम स्कीम बघूयात. चला, डन आहे. डनचा उच्चार ए म्हणूया. वन, डन आणि वन ह्याला ओन म्हणतो आपण कारण याचा उच्चार कसा असतो, वन. याचा उच्चार वन असतो. ओके, तर डन वन याचा अल्फाबेट होईल ए. एक्झल्टिंग,
यांचा ए सारखा उच्चार आहे का नाही? डेअरिंग. डेअरिंगच्या शेवटी देखील ING आहे म्हणून याचा उच्चारही आपण बी सारखा काउंट करू आणि याचा रायमिंग स्केम होईल AABB. आता आपण थर्ड स्टांजासाठी बघूया. थर्ड स्टांजामध्ये बेल्स आहे. बेलचा उच्चार ए म्हणू. ट्रिल्सचा उच्चार सुद्धा ए सारखा आहे, ए. शेवटचा वर्ड शोर्स नाहीये, लक्षात घ्या. शेवटचा क्राउडिंग आहे. तर क्राउडिंगला आपण म्हणू बी. टर्निंग ING वर्ड आहे बी. याचं पण रायमिंग स्कीम होईल AABB. तुम्ही मला फिफ्थ साठी सांगायचं की रायमिंग स्कीम काय होते, तरी आपण इथे एकदा चेक करूयात आपल्याकडे. तर रायमिंग स्कीम काय आहे? AABB. आता इव्हन स्टांजा जे आहे 2, 4, 6 त्यांच्यासाठी आपण चेक करूयात काय होतंय नेमकं. हा जो सेकंड स्टांजा आहे याच्यासाठी हार्टला आपण म्हणू ए. रेड आणि हार्ट रायमिंग येत का नाही म्हणून नेक्स्ट लेटर बी. लाईट्स, हार्ट, रेड यांच्यासारखा लाईटचा उच्चार आहे का रे? नाही म्हणून सी. आता डेडचा उच्चार ABC कशापैकी आहे? तर डेडचा उच्चार रेड सारखा आहे बी. तर याचं रायमिंग स्कीम काय होईल? ABCB. चला आपण फोर्थ स्टांजा जो आहे तो पण चेक करूयात. तर लास्ट वर्ड आहे फादर. ए म्हणूयात हेड. बी म्हणूयात डेक. सी म्हणूयात आणि फोर्थ आपल्याकडे वर्ड आहे डेड. डेड राईम कशाशी होतोय? हेडशी, म्हणजे बी या साऊंडशी. म्हणून आपण याला काय म्हणू रायमिंग स्कीम? ABCB. आणि 6 स्टांजासाठी तुम्ही चेक करायचंय स्वतः. बघूयात आपण इथे काय होतंय. 2, 4 आणि 6 स्टांजासाठी रायमिंग स्कीम काय आहे? ABCB. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल बाळांनो. आणि मी हा एक टेबल बनवलेला आहे तुमच्यासाठी. यामध्ये आपण आता हा सर्व भाग आपण चेक केलाय इथपर्यंतचा. पण बरेच जणांना अडचण इथे येते कुठे? फिगर्स ऑफ स्पीच मध्ये. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. आपला रायमिंग स्कीम मध्ये पोएमचं नाव दिलं असतं टायटल, हाफ मार्क. पोएटचं नाव शेवटी दिलेलं असतं, हाफ मार्क. रायमिंग स्कीम कशी शोधायची ते आपण बघितलं, 1 मार्क. अशा तऱ्हेने आपलं किती मार्क फिक्स झाले? तर 2 मार्क फिक्स झालेले आहेत. आणि पुढे फिगर्स ऑफ स्पीच साठी 1 मार्क असतो आपला. यात बऱ्याच जणांना शंका असते, तर मी तुमचं काम थोडंसं हलकं करावं म्हणतोय. बघा इथे रिपीट होणारे फिगर्स ऑफ स्पीच बघा. कोणते कोणते रिपीट होत आहेत? अपॉस्ट्रॉफी आहे, अपॉस्ट्रॉफी, रिपिटेशन, अपॉस्ट्रॉफी, रिपिटेशन. परत आता इथे बघा तुम्ही ॲलिटरेशन आणि हा आहे पर्सॉनिफिकेशन. तर हे काही निश्चितरित्या रिपीट होणारे काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवाव्यात. आणि तुमचं काम सोपं आहे. आणि तुम्हाला जर ऐन वेळेला फारच अडचण आली तर मी तर काय म्हणाल, तुम्हाला ऐन वेळेला फारच लोड येत असेल तर हे 3-4 जे रिपीट होणारे आहेत, अपॉस्ट्रॉफी आहे, अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, काय करायचं? डायरेक्ट जर फारच टेन्शन येत असेल ना तर हे 4ही फिगर्स ऑफ स्पीच लिहायचे. तसंही जर तुम्ही वेळ दिला 5-10 मिनिटं किंवा अर्धा तास तर हे तुमच्या लक्षात येईल. तर तुमचे अशा प्रकारे किती मार्क फिक्स होत आहेत? 3 मार्क फिक्स होत आहेत. पुढे आपला समरी त्याची लिहायची आहे. ती आहे 2 मार्काला. सेंट्रल थीम ती तुम्ही मराठीत समजून घ्यायची आणि स्वतःच्या वर्ड्स मध्ये लिहायची आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यात 4.5 मार्क्स आणि पॉसिबली 5 मार्क्स मिळणं शक्य आहे. सो अप्रिसिएशन अशापैकी सोपं होईल अशी मला आशा आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.